तर आज बनवलं आहे इडली आणि चटणी बनवली आहे. सांबार बनवायला तर वेळ नाही आहे, तर अशी गरम गरम छान अशी इडली बनवली आहे. तर एक टाईम होता की आम्ही लहान होतो तेव्हा एका वेळेला 7-8 इडल्या खायचो किंवा 10 पण इडल्या खायचो आणि एका एका इडलीसाठी भांडायचो. पण आता 2 पण इडल्या मुश्किलीने खाते मी. तसं मला इडली खूप आवडते, पण आधीसारखं जे आहे ती टेस्ट पण राहिलेली नाही आहे. तर त्या छान अशी इडली बनवली बघा. आणि आता नाश्ता करून आता आपल्याला निघायचं आहे मस्तपैकी. ओंकार, ओंकार नाश्ता करायला ये, चल पटापट फास्ट. आलो काय बनवलंय? इडली. इडली आणि सांबर बनवलंयस का? एवढा सूर लावून कशाला बोलतोय? बाहेरच नाश्ता करायचा होता, पण ओंकारचा कॉल आहे, त्या कॉलमुळं त्याला इथंच घरात थांबायला लागणार होतं. मग म्हटलं चला काहीतरी नाश्त्याला बनवूया. तर आता वाजले दुपारचे बघा 1 आणि आपल्याला निघायचं होतं सकाळी 9 वाजता. पण आवरता खूप उशीर झालेला आहे. मी तर काय लॉग इनच केलं नाही, कारण की माझं काम काय एवढं इम्पॉर्टंट नसतं. ओमकारचा कॉल होता, त्याच्यामुळं त्याने ते लॉग इन करणं गरजेचंच होतं. त्याचा कॉल गरजेचं होता, आपलं काम काही इम्पॉर्टंट नसतं कधी. तर मग आता नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता आपण निघणार आहोत. तर चला व्लॉग संपूर्ण बघा. खूप दिवसांनी व्लॉग पोस्ट करते मी, कारण की डेली पॉसिबल होत नाही. जसं जमेल तसं करते. ओमकार, आपण प्रत्येक वेळेस शेलचं पेट्रोल टाकतो ना? हा ओमकार, मग आज काय झालं? आज काय झालं? आता एका छान अशा रोड ट्रिपला आपण चाललेलो आहे आणि खरं तर सकाळी 9ला निघायचं होतं, 9-9:30ला नाश्ता वगैरे करून. पण खूप लेट झालं. तर आता वाजलेत, किती वाजलेत रे? 2, 2:15. तर 2:15 वाजलेले आहेत आणि आता आपण निघालेलो आहे. छान. तर मी सांगणार आहे मी कुठं चाललेले आहे. आणि एवढं लेट ह्याच्यामुळे झालेलं आहे ओंकारमुळं, कारण की त्याचं काहीतरी कॉल चालू होता. तर त्याच्या लॉग इनमुळं उशीर झाला. मी तर काही केलंच नाही आज, कारण की सगळं नाश्ता बनवा, सगळं बनवा, मग कुठंतरी बाहेर पडा. ही सगळी कामं करून आपल्याला बाहेर पडायचं असतं. पण जाऊ दे, आता काय नाही. तर छान अशी आपण आज मस्त मी तुम्हाला एक प्लेस दाखवणार आहे आणि तुम्ही हा जो व्हिडिओ आहे संपूर्ण बघा. आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात. तर आपले 2 चॅनल आहेत. एका चॅनलवर आता मी म्हणजे माझे पर्सनल ब्लॉग आहे ते पोस्ट करणार आहे. दुसरा एक ट्रॅव्हलचा जो चॅनल आहे त्याला पण तुम्ही नक्की सबस्क्राईब करा यूट्यूबला. त्याच्यावर पण छान छान असे ब्लॉग मी पोस्ट करणार आहे. बाय बाय. चला मग भेटूया परत एका नेक्स्ट प्लेसमध्ये. तुला काय बोलायचंय का? तरीच उगाचच. तर ही बघा, ही एसटी बंद पडलेली, त्याच्यामुळे हे सगळं ट्रॅफिक झालेलं आहे आणि खूपच ट्रॅफिक आहे. कधी ह्या घाटात आपल्याला ट्रॅफिक कधी लागलंच नाही ना ओंकार? आज पहिल्यांदाच लागलं एवढं जास्त ट्रॅफिक. हा. तर आता हा जो घाट आहे बघा, आता असं दिसतोय, पण ट्रॅफिक पोलीस गायब असतात. आता एवढं ऊन आहे आणि जो घाट आहे असा दिसतोय बघा. आणि पावसाळ्याचा हा घाट इतका सुंदर दिसतो ना, म्हणजे काय विचारायलाच नको बघा, एकदम भारी. तर आता खूप ऊन आहे. पोलीस तर नसतात, मी कधी पोलीस बघितलेच नाही. कॉर्नरवर काय आज गाडी बंद पडली म्हणून गायब आहे. तिथे गाडी अडवत नाहीत काय असं. तर आता आपण आहे खंबाटकी घाटामध्ये आणि तुम्ही बघू शकता बघा ट्रॅफिक किती आहे. एवढं सगळं ट्रॅफिक झालेलं आहे घाटामध्ये. मे बी पुढे कधी गाडी बंद पडलेली असावी, काय माहित नाही. आणि इकडं या माणसाला सिगरेट प्यायला सुचतंय बघा. पोरगी सिगरेट पिते का? कशाला ते रेकॉर्ड करते? झालं नाही रेकॉर्ड. तर छान असं ट्रॅफिक झालेलं आहे आणि आता आपण जाऊया मस्तपैकी छान. भूक लागलेली आहे आणि आता आपण थांबलोय या आशीर्वाद प्युअर व्हेज या हॉटेलला. आता बघूयात कसं आहे, कारण की बोर्ड वगैरे वाचून कोथिंबीर वडी, मोदक, थालीपीठ बरंच काय 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 भेटतं. चला बघूया आतमध्ये जाऊ. लाव गाडी तू इकडं कुठेतरी, चल लाव तिथं गाडी सावली. तर आता जेवण कसं रिव्ह्यू देतेच मी तुम्हाला आतमध्ये जाऊन. बघूयात आतमध्ये काय आहे स्पेशल. तर आम्ही जाईपर्यंत इथं सगळं संपलेलं आणि फक्त थालीपीठच शिल्लक होतं. कोथिंबीर वडी वगैरे सगळं संपलेलं, त्यामुळे मी फक्त थालीपीठच ऑर्डर केलं. ओमकारला मिसळ खायची होती पण मिसळ नव्हती तिथं. हॉटेल छान होतं, थोडं कॉस्टली होतं पण टेस्ट बऱ्यापैकी होती, म्हणजे इतकी पण काही वाईट नव्हती. तर आता आपण चाललेलो आहे बारामोटेची विहीर बघायला आणि साताऱ्यातनं आता आपण
साताऱ्याच्या अलीकडेच आहे अजून. भुईंज आपण क्रॉस केलं तर आपण लेफ्ट घेतला आणि तिकडनं आता आपण आज चाललेलो आहे बघा. तर या बाजूला ती विहीर आहे, ती विहीर दाखवते मी तुम्हाला आता. तर ही आहे साताऱ्याच्या लिंब गावातील विहीर आणि या विहिरीची संपूर्ण माहिती आज आपण पाहणार आहोत. तर याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलला पोस्ट केला आहे. त्याच्यामध्ये या विहिरीची सगळी इन्फॉर्मेशन मी सांगितलेली आहे, तुम्ही नक्की जाऊन बघा. तर बारामोटीची विहीर पाहून झालेली आहे आणि तिथं जवळजवळ आपले 1.5 ते 2 तास गेलेले आहेत, कारण की मला शूट पण करायचं होतं. त्यानंतर आता आपण परत चाललो आहे बघा कोल्हापूरला. आणि कराडचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ट्रॅफिक खूप होतं तिथं. बराच वेळ तिथं गेला, त्याच्यामुळं खूप वेळ लागला आपल्याला यायला. तर आता आपण आलो आहे इथे जेवायला. तर हे हॉटेल आहे. हॉटेल काय रे? परत काय आहे म्हणजे सरनेम आहे का? तर इथं जेवायला जाऊया आता आपण. बघूया कशी टेस्ट आहे, तुम्हाला सांगते कशी टेस्ट आहे. तर या साईडला आतमध्ये जागा नाही आहे पार्किंगला, तर आपण इकडे गाडी पार्क केलेली आहे. आणि बघ ही हॉटेल परक आहे. सो चला जाऊया. तर हे आहे कोल्हापूरमधलं परक हॉटेल आणि हे खूप फेमस आहे. इथे जे मटन चिकन खूप भेटतं आणि खूप गर्दी पण असते या ठिकाणी. तर इथं आम्ही आलेलो आहे. मी तर पहिल्यांदाच आले इथे. तर इथं मी सुरमई ऑर्डर केलेली, सुरमई फ्राय, पण अजिबात टेस्ट नव्हती त्याला. काहीच टेस्ट नव्हती. खरं तर एवढी गर्दी होती, पण ह्या जेवणाला अजिबात टेस्ट नाही आहे. तर मी मटन चिकन खात नाही, त्याच्यामुळे मी ही व्हेज थाळी मागवली होती. पण मला ही काही अजिबात आवडलेली नाही आहे. भाजीला पण काही टेस्ट नाही आहे. पण आता काही पर्याय नाही आहे, कारण की खूप दमलेलो आहे आपण, म्हणून जेवायचं आहे. तर आता पोचलेलो आहे कोल्हापूरमध्ये आणि जस्ट आता आपलं जेवण झालेलं आहे. आणि आजचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. परत मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे. तुम्ही चॅनलला लाईक, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.